नमस्कार, मी लोहारा येथील व्यावसायिक निलेश रावण चौधरी. बस स्टँड परिसरात माझे रसवंतीचे व दूध डेअरीचे दुकान आहे. तसेच 25 तारखेच्या रात्री 4 वाजेच्या सुमारास लोहारा बस स्टँड परिसरात जवळजवळ 4 ते 5 दुकानामध्ये चोरी झाली. त्यामुळे आमच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. लोहारा येथील आउटपोस्ट येथे 2 ते 3 कर्मचारी, पोलीस कर्मचारी असतात आणि त्यांना बाहेर ड्युटी लागल्यानंतर ते सुद्धा तिथे नसतात. आउटपोस्ट हे बंद असते. त्यामुळे आमच्या समस्या आम्ही मांडायच्या कुणाजवळ असा आमचा प्रश्न आहे. तसेच लोहारा आउटपोस्ट अंतर्गत 22 खेडे लागून येतात. त्यामुळे 22 खेड्यांचा प्रश्न हा असुरक्षित झालेला आहे. आमच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच आमच्या आउटपोस्टला 22 खेडे लागून असल्यामुळे आमच्या आउटपोस्टला स्थायी असा PSI तसेच कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून द्यावी अशी आमची लोहारा येथील ग्रामस्थांची मागणी आहे. तसेच अक्षय भाऊ जसवाल कर्तव्यदक्ष सरपंच यांनी या मागण्या वरिष्ठांकडे लावून धराव्या अशी मी सर्व ग्रामस्थ, व्यावसायिक तसेच लोहारा येथील पशुपालक, कारण पशुपालकांची सुद्धा पशुधन हे चोरीत जाते, परंतु ते भीतीपोटी पोलीस स्टेशनपर्यंत जाण्याचा आणि येण्याचा खर्च त्यांना परवडत नसल्यामुळे ते जात नसतात. त्यामुळे माझे शासनास, सरपंच भाऊ जसवाल यासह सर्व प्रशासनास माझी कळकळीची विनंती ग्रामस्थांच्या वतीने करतो की PSIची त्वरित नियुक्ती आउटपोस्ट येथे करण्यात यावी. कारण हा 22 खेड्याचा प्रश्न असून या 22 खेड्यातील प्रत्येक सरपंचाने ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन तशी मागणी शासनाकडे करावी अशी मी सर्व ग्रामस्थांच्या व परिसरातील नागरिकांच्या वतीने विनंती करतो. सध्या चोरींचं सत्र सुरू आहे, अशी चर्चा वगैरे ऐकायला मिळतात का? हो, भरपूर. कारण आमच्या परिसरातच 25 तारखेला रात्री 5 बस स्टँड परिसरातच 5 दुकानं फोडली गेली. ज्योती कृषी केंद्र तसेच सारिका मोबाईल, पवन मेडिकल अशी मोठी मोठी दुकानं फोडली गेली. त्यामुळे आमच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तुम्ही आता सुरक्षित आहेत का असं तुम्हाला वाटतंय का? नाही, आम्हाला आता सुरक्षित अशी भावना वाटत नाही.